सखी सावली काव्यांजली। तू कुठे घेऊन चालली आहेस? ठीक आहे, हे माझे फ्रेंड्स आहेत आणि तुमचे फॅन्स आहेत। मी ह्यांना सांगितलं की तू खूप छान गाणं म्हणतोस, प्लीज गाणं गा ना प्लीज। गाणं गाणं। पण माझ्याकडे गिटार नाही आहे। ए हा, गाडीच्या डिक्कीत गिटार ठेवली, जा घेऊन ये। हो मिश्राव, जा घरातल्या सगळ्यांना बोलून आण, आपल्याला ऑडियन्स हवाय ना। येस। तुम्ही एक काम करा, अंकल हे घे, मी डाडूला बोलून येते। हो जा जा पटकन। अरे बाबा हळूहळू पाडशील रे, काय करतोस निमेश? अरे थांब 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 प्राचू, थांब, स्लो डाऊन। मी काय म्हणतोय, कुठे जातोय आपण? तिथे सगळे जमलेत आणि प्रीतम अंकल मस्त गाणं पण म्हणणार आहेत। चल ना प्लीज। बाळा, मला खूप काम आहेत, लोकांना सी ऑफ करायचे, फोन कॉल्स आहेत, तू जा। ते तू नंतर कर, तुला यायलाच लागणार। चल प्राचू, जावई बापू इथे या ना। काका आवाज बोल। हो हे गाणं म्हण, नाहीतर आणखी एक दुसरं गाणं म्हण, प्लीज प्लीज। आता नाही यार, आपण रात्री पुन्हा एक सेशन करूया ना। हो अरे देवा, शिवा दादा कुठे? तो जेवला की नाही विचारलंच नाही मी, बघायला हवं। आता इथे सगळे जमले आहेत ना, मग सगळे मिळून मस्त गप्पा मारूया, काय बोलता? है ना? अंकल, ही गिटार तुझी फेवरेट आहे का? फेवरेट? ही गिटार माझ्या खूप जवळची आहे। तुला माहिती आहे ही गिटार कोणी गिफ्ट केली? कोणी? माझ्या आईने, तुझ्या मधुरा आजीने। तुम्हाला माहिती आहे, मी लहानपणी ना खूप शांत असायचो, खूप बोलायचो नाही, माझ्यात असा कॉन्फिडन्स नव्हता, पण मला गिटार वाजवायला खूप आवडायचे। मग मधुरा आजीने काय केलं माहितीये, तिने मला सांगितलं की तू अकॅडमिक्स मध्ये काहीतरी खूप चांगलं अचीव्ह करून दाखवशील ना, तर मी तुला गिटार गिफ्ट देईन। मग त्या वर्षी मी खूप अभ्यास केला आणि स्कूलमध्ये फर्स्ट आलो, आणि मग तुझ्या आजीने मला ही गिटार गिफ्ट केली। माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट झाला आणि मग तेव्हापासून मी सगळ्या गोष्टी खूप मेहनतीने करायचो, आणि त्यामुळे ही गिटार खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। प्राची, एक काम कर, ही गिटार घे, तिथे ठेवून दे, मग जाताना आपण गाडीत ठेवू। ओके। मग काय आज शाळेला सुट्टी? अहो खरं तर तो येणारच नव्हता, पण प्रीतम इथे आहे कळलं म्हणून आला। प्रीतमचा फॅन आहे तो। अरे तुझ्या टिफिन मधलं जेवणच किती टेस्टी असतं, ते बनवणारे मॅजिकल हात कोणाचे आहेत ते आम्हा सगळ्यांना आज बघायला मिळणार आहे। हौस नक्कीच असावी, पण ती स्वतःच्या पैशांनी पूर्ण कर। आणि डॅम शुअर प्रीतमनंच मदत केली आणि त्यामुळेच प्रभू देसाईंनी हे एवढं मोठं कार्य केलंय। हा संसार फक्त विशुदादाचा नाहीये ना, वहिनीचाही तितकाच संसार आहे, तिचे कष्ट दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही मराठमोळा पदार्थ ठेवून आम्हा सगळ्यांना खुश केलं। हे घे, अगं आजच्या शुभ दिवशी तुला आशीर्वाद म्हणून देते। विशू, तुझा मावस भाऊ सोनं आहे सोनं,
खूप अभिमान वाटतो. आज माझी सून होती, तिनं अतिशय कमी वेळात सगळा स्वयंपाक केला म्हणून निभावलं. मोठ्या नामुष्कीतून तिनं आपल्याला वाचवलंय. अरे विशू, छान झाली ना पूजा. अरे सगळे भरभरून कौतुक करत होते. अगदी डेकोरेशन पासून जेवणापर्यंत सगळ्यांना सगळं आवडलं. विशू, तू असा गप्प काय? तुला आनंद नाही झाला? कसा होईल? सगळं छान झालं. माझं कौतुक कोणालाच नाही. आईला तिच्या सोन्याचं कौतुक, येणाऱ्या पाहुण्यांना प्रीतमचं कौतुक. श्रेष्ठांनी स्वतः मूर्खपणा केला आणि आता माझ्यावर रुसून बसली. हे काय? विशू, तुझा प्रॉब्लेम काय आहे ना, की तुला हा ग्लास अर्धा रिकामा दिसतोय, पण हा ग्लास अर्धा भरलेलाही आहे हे दिसत नाहीये तुला. अरे हे बघायला शिकता यायला हवं. अरे प्रत्येक गोष्टीत काय राहून गेलं हे बघणं बंद कर. स्वतःला कमी लेखणं बंद कर. प्रत्येकाला कष्टाने मेहनतीने आपल्या वाट्याचं जे असतं ना ते मिळतं. नशिबाची साथ असते, पण म्हणून त्याला जास्ती का मला कमी का अशी तुलना करण्यात काय अर्थ आहे रे? अरे सतत तुलना, दुसऱ्याबद्दल ईर्ष्या बरी नाही रे. त्यापेक्षा आपले कष्ट कुठे कमी पडतायत हे बघायला हवं बेटा. तू समजूतदार आहे, हुशार आहे. त्यापेक्षा आणखी जास्ती तुला समजावण्याची गरज नाही असं मला वाटतं. बरं चल, असा अपसेट नको राहूस. विश्रांती झाली सगळ्यांची की तुमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. चल ये लवकर. विशू, तुझा प्रॉब्लेम काय आहे ना, की तुला हा ग्लास अर्धा रिकामा दिसतो, पण हा ग्लास अर्धा भरलेलाही आहे हे दिसत नाहीये तुला. चला, आवरलं सगळं. आता एक वाफाळलेला चहा मिळाला ना तर स्वर्ग सुख. हो बाबा, हे काय तुमचं स्वर्ग सुख येतच आहे. वा 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 वा. काव्या, तू ना मनातलं ओळखणारी जादूगार आहेस. आण आण, पटकन आण चहा. आलेच. काय कडक टायमिंग आहे. वहिनी प्लीज मला पण एक कडक चहा मिळेल? हो, सगळ्यांसाठी आणते. आलेच. वहिनीच्या हातचा चहा प्यायची संधी मी एकदाही सोडत नाही. का मस्त चहा बनवते ना वहिनी. अहो, माझी आशू सुद्धा उत्तम चहा करते. आशूच्या हातचा ना कधीतरी आल्याचा चहा प्या, प्रेमात पडाल. म्हणजे चहाच्या प्रेमात पडाल. लाडू, चहा उकळतोय, तो झाला की सगळ्यांना दे. हा, मी तोपर्यंत देवासमोर दिवा लावते आणि गुरुजींनी ना सगळीकडे धूप आरती करायला सांगितली, त्याची पण तयारी करते. ठीक आहे? आणि हो, शिवादादा बाहेर आवरावरी करतोय, त्याला पण चहा नेऊन दे. हा चालेल. निमिष आणि प्राचू काय करतात? बघू ना तुम्ही, ते तयार आहेत का? कारण धूप आरती करताना ते सुद्धा हवेत ना प्रार्थना करायला. हो, आलेच. आता पाहुणे गेलेत, पूजेचं पण सगळं आटपलंय. आता थोड्या वेळाने चहा घेतल्यानंतर आहे ना आपल्या विश्वजित आणि काव्याची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. हा काका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सगळे अरेंजमेंट्स करून ठेवलेत. नो वरीज.
काय गे काय नाटकं चालले तुझी? दिवसभर त्या प्रीतमच्या मागे मागे फिरतेस, त्याच्या नजरेत येण्यासाठी धडपड सुरू आहे. काय विचार काय चाललाय तुझा? नाही काकू, मी असं काहीच करत नाहीये. हे वेड पांघरून पेडगावला जाण्याचं नाटक माझ्या समोर करायचं नाहीये. थिर लगेच बंद कर, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, कळलं? तोंड काय बघते, चहा घेऊन जा. मला चहा. हॅलो पुष्पांजली, मी घेऊन येतो. काय ग, ह्याला पण ती आवडायला लागली काय? सकाळपासून बघते मी तिच्या मागे मागेच फिरतोय. ए, माझा मुलगा असा नाही हा, मुलींच्या मागे नाही फिरत तो. अगं जेवणाच्या वेळेस ना मलाही शंका आलेली, म्हणून मी सरळ त्याला विचारलं, तर त्यांनी काहीतरी तिची मस्करी केली म्हणून तिला सॉरी बोलायला जातोय. अगं हे मी चांगल्याच अर्थाने विचारतेय. तिच्या मागे मागे फिरत असेल तर बरंच आहे ना आपल्याला. अगं माझी काही हरकत नाही, उलट माझं काम सोपं होईल. भाऊजी चहा. नको पुष्पांजली, अरे मला चहा. दादा तू का नाही म्हणतो चहासाठी? अरे वहिनीने केलाय चहा, वहिनीच्या हातचा चहा म्हणजे. दादा मीच काय तुला सांगतोय, हे घे चहा घे दादा, एक नंबर केलाय. अरे मला पण पाहिजे. हॅलो पुष्पांजली, पुष्पांजली, पुष्पांजली काय करताय तुम्ही? का चहा देत नाही आहात मला? हा, अरे वहिनीच्या हातचा चहा मला खरंच आवडतो. तुम्ही नाही देणार आहात मला चहा? ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मला चहा देत नाही ना तोपर्यंत मी असाच इथे बसून राहणार. व्हॉट? एक मिनिट, तुम्ही हसलात आता? अहो तुम्ही चहा नाही घेतलात? नकोय मला चहा. अहो तुम्हाला भाजलं नाही ना? काही झालं नाहीये मला. जा ना इथून. हो मी जाते. जा. फोटो का काढलात तुम्ही? तुम्हाला खरंच अंदाज आहे का? तुम्ही कितीतरी दिवसांनी हसलात. इतका रेअर मोमेंट आहे, तो कॅप्चर करायला नको? कॅमेऱ्यातही आणि मनातही. पण मला एक सांगा, तुम्ही मला चहा का नाही देतात? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला वहिनीच्या हातचा चहा खरंच खूप आवडतो. हा, हॅलो, काय प्रॉब्लेम आहे यार? प्रीतम, प्रीतम आग. आग प्रीतम. Oh no! ही आग कशी लागली? माझी गिटार. प्रीतम.
प्रीतम 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 उठा प्रीतम 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 उठा प्रीतम उठा प्रीतम प्रीतम उठा प्रीतम प्रीतम उठा. तर असं झालं आणि आमच्या लग्नानंतरच्या पहिल्याच पूजेत असा गोंधळ झाला आणि मीनाक्षीबाई आमच्यावर नाराज. अहो कुठल्याही आठवणी काय सांगताय असं चार चौघात? किती वर्ष झाली त्याला? का असू दे ग, सगळे जमलेत, मैफिल रंगली आहेत, त्यात विरस नको करू. प्रीतम प्रीतम उठा. लाडूचा आवाज होता का? काव्या, अगं तिथे का उभी आहे? बस बस थोडा वेळ. दिवसभर खूप दगदग झाली आहे तुझी, हा? आणि आज तुझ्यामुळेच पूजा व्यवस्थित पार पडली आहे. बस शांतपणे. हो ना, आज काव्यानी फार मेहनत केली आहे. ये काव्या, ये ग, बस इथे ये. या. I'll call you tomorrow. Okay? Bye.